ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम्। सरस्वति नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारम्भं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। येनाक्षरसमाम्नायम् अधिगम्य महेश्वरात् कृत्स्नं व्याकरणं प्रोक्तं तस्मै पाणिनये नमः। येन धौता गिरः पुंसां विमलैः शब्दवारिभिः तमश्चाज्ञानजं भिन्नं तस्मै पाणिनये नमः। अज्ञानान्धस्य लोकस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै पाणिनये नमः। वाक्यकारं वररुचिं भाष्यकारं पतञ्जलिं पाणिनिं सूत्रकारं च प्रणतोऽस्मि मुनित्रयम्। प्रणतोऽस्मि मुनित्रयम्। चलो, अभ्यास 56वा आपण पाहणार आहोत. त्यातील काही अ, प्रत्यय आहेत. त्या प्रत्ययांना आपण पाहणार आहोत. सगळ्यात आजचा पहिला प्रत्यय आहे वत नावाचा प्रत्यय. वत अगदी सोपा. काही काहींना काही नियम नाही आहेत. ज्यांना नियम आहेत ते पण अगदी सोपे आहेत. शेवटी शेवटी सोपं सोपं. वत नावाचा प्रत्यय. वत याचा अर्थ होतो सारखा किंवा प्रमाणे. आपण आधी पाहिलेलं आहे हे. बघा, रामवत हम्म. ते रामासारखा. सारखं कशालाही लावू शकता तुम्ही. भवतीवत जो शब्द असेल तो घ्यायचा आणि भवतीवत म्हणजे भवती धातूप्रमाणे. भवतीवत काही तुम्ही म्हणू शकता. कुठलाही शब्द त्याला तुम्ही लावू शकता. म्हणजे सारखा किंवा प्रमाणे. ब्राह्मणा समान किंवा समान असा सुद्धा अर्थ होतो बघा. समान. ब्राह्मणा समान काय म्हणणार त्याला आपण? ब्राह्मणवत. हा, ब्राह्मण ब्राह्मणवत. ब्राह्मणा समान काय बोलणार आपण? ब्राह्मणवत. ब्राह्मण वत. ब्राह्मणाप्रमाणे म्हणजे सदृश्य, तुल्य हे जर आपल्याला दाखवायचं असेल. अ वैश्य, वैश्याप्रमाणे किंवा वैश्यासमान. हम्म. वैश्यवत. वैश्यवत एवढंच आहे याच्यामध्ये, पण वापरला जातो. सुरुवातीपासून आपण पाहत आहोत. या धातूपासून या धातूपर्यंत भवतीप्रमाणे चालतील असं आपण प्रत्येक पाठामध्ये हा वत नावाचा प्रत्यय सारखा, प्रमाणे, समान हे पाहिलेलं आहे. बर, पुढे थोडासा अवघड विषय आहे, पण आपण जेवढं समजून घेता येईल समजून घेऊया. शब्द बनवणं सोपं आहे, पण विषय समजणं अवघड आहे. भाव या अर्थामध्ये, आता हे समजायला जरा जड जातं. बघूया आपण. भाव या अर्थामध्ये, भाव यासाठी दुसरा शब्द आपण उदाहरण पाहिल्यानंतरच आपल्याला कळेल मला असं वाटतं. भाव एखाद्या गोष्टीचा भाव म्हणजे त्यांनी सांगताना असं सांगितलंय, हिंदीमध्ये लागतो पण आणि मराठीमध्ये लागतो पणा. ठीक आहे, किंवा पण सुद्धा लागतं काही ठिकाणी. भाव या अर्थामध्ये दोन प्रत्यय होतात. एक त्व प्रत्यय आणि दुसरा तल प्रत्यय. आता त्यांनी तल वगैरे काय दिलेलं नाही, त्यांनी डायरेक्ट जे रूप बनतं तेच तुम्हाला दिलेलं आहे. पण मूळ प्रत्यय आहे तल. तो काय करत असतो? एक अर्थ किंवा भाव व्यक्त करत असतो.
त्याला वेगळ्या भाषेमध्ये जाती असं म्हणतात. जाती. जाती. ब्राह्मणत्व ही काय झाली? एक जाती झाली किंवा ब्राह्मणपणा. बघूया आपण, जसं आपल्याला समजून घेता येईल. बघा, शब्द आहे लघु. लघु. हा. तर हा जो त्व प्रत्यय आहे, हा त्व प्रत्यय चालणार आहे, इथंच लिहायला पाहिजे, नपुंसकलिंगामध्ये. त्व प्रत्यय नपुंसकलिंगामध्ये तो चालणार आहे. आणि तल प्रत्यय, हे दोन्ही एकाच वेळी शिकवत असतो मी तरी, हा स्त्रीलिंगामध्ये चालणार आहे. आपण हे वापरतो, तुम्हाला कळून येईल, स्त्रीलिंगामध्ये चालणार आहे. बघा, लघु म्हणजे काय? लहान. लघु म्हणजे काय? लहान. आणि लहानपणाचा भाव व्यक्त करण्यासाठी त्व प्रत्ययामध्ये रूप बनतं लघुत्व. आणि नपुंसकलिंगामध्ये असल्यामुळे बनतं नपुंसकलिंग वनम लघुत्वम. लघुत्वमचा अर्थ होतो लहानपणा. लहानपणा. आणि तोच तल प्रत्ययामध्ये काय शिल्लक राहतं? तर त्वा शिल्लक ता शिल्लक राहतं. म्हणून त्यांनी तल प्रत्यय म्हणायच्या ऐवजी डायरेक्ट ता रूप होतं असं म्हटलेलं आहे. मग काय होईल? लघु, लघुता. लघुता. दोघांचा अर्थ काय? लहानपणा. सेम. लहान. स्मॉलनेस. इंग्लिशमध्ये स्मॉलनेस. इंग्रजी हिंदीमध्ये बचपन, बचपना, है ना? लघु. हम्म. नंतर पुढे सांगता, आता ते कुठल्याही शब्दाला तुम्ही लावू शकता. गुरु म्हणजे काय? मोठा. खरं तर गुरु म्हणजे मोठा. मग काय होणार? गुरुत्वम गुरुत्व. 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 म्हणजे मोठेपणा. पणा. आणि गुरुता ता. गुरुत्व. मोठपणा. मोठेपणा. मग एक चालणार आहे नपुंसकलिंगामध्ये, एक चालणार आहे स्त्रीलिंगामध्ये. हम्म. लघुत्वम. पुढे ते सांगतात ब्राह्मण. 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 तर ब्राह्मण म्हणजे ब्राह्मणच. ब्राह्मणत्वम आणि ब्राह्मणता. ब्राह्मणता. मग आपण असं म्हणू शकतो का? ब्राह्मणामध्ये ब्राह्मणत्वम राहिलेलं नाही, असं ऐकलेलं कधीतरी आपण. किंवा माणसामध्ये माणूस. माणूस. माणुसकी राहिलेली नाही. हम्म. मनुष्ये मनुष्यत्वम मनुष्यता नास्ति. किंवा मनुष्येषु, लोकांमध्ये, माणसांमध्ये. मग काय करतो हा? एखाद्या विशिष्ट शब्दाचा भाव. ठीक आहे. ब्राह्मणपणा. ब्राह्मणपणा. ठीक आहे, चला. मग तसं शूद्रत्वम वगैरे सर्व. ब्राह्मण म्हणजे एक शिकलेला, शास्त्रयुक्त माणूस म्हणजे ब्राह्मण. त्याला शास्त्र माहिती आहे, तो ब्राह्मण आहे. मग असं होऊ शकतं का शास्त्र माहिती पण देव नाही माहिती? असं नाही होत. लोकांचा हम्म. गैरसमज आहे की तुम्ही ग्रंथ शिकता पण देव तुम्हाला नाही माहिती, तुम्हाला कळलेलं नाही. असं नसतं. फिजिक्सचं पुस्तक जो वाचतो त्याला फिजिक्स कळलेलं असतं का? ऑफकोर्स असतं, कारण की तो फिजिक्सचा अभ्यास करतोय. बरं, एखादा येऊन म्हणेल की नाही तुम्ही फिजिक्सचं पुस्तक वाचता पण फिजिक्स आम्हाला कळलेलं आहे. किती वेडेपणा आहे हा. तसं आता समाजामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की तुम्ही फक्त ग्रंथ वाचता, गीता, ज्ञानेश्वरी, गाथा, पण देव आम्हाला कळलेला आहे. मग हे तेवढंच चुकीचं आहे जेवढं एखादा फिजिक्सवाला फिजिक्स न अभ्यास करणारा फिजिक्स अभ्यास करणाऱ्याला येऊन म्हणतो मला कळलं हम्म. फिजिक्स. असं नाहीये. ठीक आहे. ग्रंथ हेच गुरु. आपलं लहानपणीचं वाक्य शाळेतलं, ग्रंथ हेच गुरु. माणूस गुरुच नाही, ग्रंथ हेच गुरु. माणसात 100 दोष, ग्रंथ हेच गुरु. लहानपणी आमच्या फळ्यावरती लिहिलेलं असायचं काय. बर. दीन. दीन म्हणजे काय? गरीब. दीन हे हे गरीब. काय? मग काय येणार? गरीब. हम्म. दीनत्वम आणि दीनता. दीनता म्हणजे गरीबपणा.
किंवा गरिबी, नेहमीच पणा नाही, गरिबी, गरिबी. अशा प्रकारे त्व आणि तल किंवा ता प्रत्यय. मग त्वम नपुंसकलिंगामध्ये चालतं म्हणून लघुत्वम, गुरुत्वम, ब्राह्मणत्वम, दीनत्वम. आणि इथं ता प्रत्यय असल्यामुळे लघुता, गुरुता, ब्राह्मणता, दीनता. नथिंग. त्यांनी उदाहरणं दिलेली आहेत. मूर्खता, मूर्ख म्हणजे काय? मूर्खपणा म्हणजे हम्म. मूर्खत्वम. मूर्खत्वम आणि बोला. मूर्खता. हा, मूर्खता. मूर्खता म्हणजे काय? वेडेपणा. वेडेपणा, मूर्खपणा. ओके. दुष्टता. आता दुष्टता, खिन्नता, हीनता, विद्वत्वम, शूद्रत्वम, क्षत्रियत्वम, ब्राह्मणत्वम, हे सगळे काय? ह्याचंच एक्सपान्शन किंवा एक्सटेन्शन आहे. हेच पुढं वेगवेगळ्या प्रकारे सांगितलेलं आहे. आता मूर्ख म्हणजे काय? मूर्ख म्हणजे मूर्खच, त्याची व्याख्या आहे, पण तर जाऊ द्या. चलो नेक्स्ट. पुढे सांगतात. हा, मग आता पुढे एक वेगळा प्रत्यय येत आहे. त्या प्रत्ययाचं नाव आहे क्षण, शै. शै प्रत्यय, शै. हा क्ष य, क्ष आणि हम्म. च, छ, ज, झ, ञ, क्षय प्रत्यय. मग हा क्षय प्रत्यय काय असतो? भाववाचकच आहे. एखादा भाव हा व्यक्त करतो. भाव. मग या पाठामध्ये सगळे भाववाचक शब्द आलेले आहेत. मग क्षय प्रत्ययामध्ये काय राहतं? य शिल्लक राहतो. आपली ही जुनी पद्धत आहे. मग कुठलाही प्रत्यय घेतला तर काय सगळ्यात पहिला काय शिल्लक राहतं? क्षय. त्याचा अर्थ काय होतो? अर्थ भाववाचक, एखादा भाव सांगण्यासाठी. जसं गच्छती म्हणजे जाणे आणि गमनम म्हणजे गमनम हा शब्द काय करतोय? गच्छती याच क्रियापदाचा भाव व्यक्त करतोय. पश्यती म्हणजे पाहणे, त्याचाच भाव व्यक्त काय होतोय? दर्शनम म्हणजे ठराविक धातू, शब्द यांचे भाव जे व्यक्त केले जातात त्याला काय? भाववाचक असं म्हणतो. अर्थ काय होणार? तर भाववाचक त्याचा अर्थ होणार. बर, मग काही नियम आपल्याला सांगतायत का? हो, अगदी सोपे नियम. काय सगळ्यात पहिला नियम सांगतायत? पहिला जो स्वर असेल, हा नियम आता आपण बऱ्याच पाठापासून बघतोय. प्रथम स्वराला वृद्धी होते. प्रथम स्वराला काय होते? वृद्धी. म्हणजे वृद्धी. अवृद्धी. आ, ई, ए वृद्धी, ऐ, उ, ओ वृद्धी, औ. प्रथम स्वराला वृद्धी होणार आहे. आणि शिल्लक काय राहणार आहे? य. अगदी सोपं बघा. आणि जो शेवटचा अ असतो, वृद्धी होते. आणि शब्दातील शेवटचा अ, ऐका, नियमच नियम आहेत. शब्दातील शेवटचा अ, त्याचा काय होतो? लोप होतो. लोक. मग आपल्याला म्हणावं लागेल अ चा लोप होतो. गोड आहे सगळं हे, फक्त थोडं घाईत आहे किंवा शॉर्ट मध्ये आहे. याचे अजून भरपूर नियम असणार आहेत. बघा, शूर शब्द आहे, शूर. हम्म. माझा पहिला स्वर काय आहे? उ. त्या उ. ची उ. वृत्ती काय होते? औ. औ. हो. हा, मग झाला शौ. श. आणि र मधल्या शेवट अंतिम काय होतो? निघून नु. जातो. रो. आणि श. क्षय प्रत्ययातलं काय शिल्लक राहतं? य. शब्द य. बनतो य. शौर्य. शौर्य. म्हणजे शूरतेचा भाव. शूरपणा हम्म. हाच भाव वेगळ्या शब्दातून व्यक्त करतात, म्हणून त्याला भाववाचक असं म्हणतो आपण. शौर्यम. बर,
असं काय दिलंय का नपुंसकलिंगातच चालतो? ठीक आहे, सगळीकडे नपुंसकलिंगच दिलेलं आहे. शौर्यम, शौर्य हा पुल्लिंगात पण चालतो. शौर्य, थांबा थांबा थांबा. सगळीकडे नपुंसकच लिंगात दिलेले आहे, तेवढंच आपण लक्षात घेऊ सध्या. नियम का बरं यांनी दिला नाही? नपुंसकलिंगातच घेऊया. गुणवाचक आणि ब्राह्मण, ब्राह्मण आदी शब्दों से भाव. बर, पुढे सुंदर. मग त्या ऊचा काय होईल? औ, सौन. औ आणि र मधला अ गेला, राहिला अर्धा अ आणि य. य सौंदर्यम सुंदर म्हणजे काय? सुंदरता. शौर्यम शूरता, शूरपणा. सौंदर्यम सुंदरपणा, भाव व्यक्त करत आहोत. नंतर धीर, धीर. धैर्यम, ई ची वृद्धी आई. आई र मधला अ गेला, हाफ र आणि क्षय प्रत्ययाचा य. धैर्यम म्हणजे घरी धीरपणा, धीरता. मराठी संस्कृत सगळं. कवी, अ ची वृद्धी आ, व मधला आ ई गेला, शेवटचा स्वर आणि शब्द अ झाला काव्यम, काव्यम. तसंच ब्राह्मणम, ब्राह्मण. मग ब्राह्मण्यम. नियम ओके, शेवटचा अ गेला आणि यम लागला. ब्राह्मण्यम. तसं विदुष, विद्वान. विद्वस, विद्वस. हम्म. ईचा ऐ झाला. वीचा आई होईल. वै, द दो आहे ना वैदुष्यम म्हणजे विद्वत्ता, विद्वानता, हुशारपणा. वैदुष्यम म्हणजे बरेच उदाहरणं आहेत, जेवढे आपल्याला पाहिजे तेवढे आपण या ठिकाणी बघूया. वैदुष्यम. मग प्रथम स्वराला वृद्धी, शेवटचा स्वर त्याचा लोप होतो. क्षम्यताम, त्याचा लोप होतो. पुढे पुढे सांगतात काही शब्दांमध्ये, याच्यातलाच दुसरा नियम म्हणजे क्षय प्रत्ययच पण थोडासा वेगळा फरकाने आलेला. काही जो काही शब्दांमध्ये काय होतं? क्षय अर्थात य किंवा आ प्रत्यय, म्हणजे काही प्रत्ययामध्ये क्षय. क्षय म्हणजे अर्थात भाववाचक यामध्ये काही शब्दांच्या शेवटी क्षय अर्थात य किंवा आ प्रत्यय स्वार्थ में होते है. य किंवा आ म्हणजे हा क्षय प्रत्यय कधी कधी स्वार्थामध्ये म्हणजे स्वतःचाच अर्थ व्यक्त करण्यासाठी, म्हणजे शब्दांचे जे अर्थ आहे तोच अर्थ व्यक्त करण्यासाठी कधी कधी काय क्षय प्रत्यय वापरतात. पुन्हा एकदा ऐका. क्षय प्रत्यय काही शब्दांमध्ये स्वतःचाच भाव, य मग त्याच्यामध्ये य किंवा अ येतो आणि स्वार्थ. मग आता या ठिकाणी स्वार्थ जसा आपला मराठी आपल्याला माहिती आहे, तो स्वार्थी आहे, त्याचा स्वार्थ होता, तो स्वार्थ या ठिकाणी नाही. स्व अर्थ, स्वतःचा स्वतःचा अर्थ व्यक्त करण्यासाठी काय काही शब्दांमध्ये क्षय प्रत्यय येतो, त्याच्यामध्ये कधी कधी य, कधी कधी अ शिल्लक राहतो, म्हणून त्याला काय म्हणतात? स्वार्थ. ठीक आहे, स्वतःच्या अर्थामध्ये, स्वतःच्या काही शब्दामध्ये म्हणजे शेवटी आहे ना सर हे? आ काही शब्दामध्ये म्हणजे शेवटी, काही हा शब्दामध्ये शब्दांमध्ये शेवटी. म्हणजे शेवटीच, काही हम्म. शब्दांच्या शेवटी. अगं बाई हम्म. देवा.
असं होतं ते. शय. पण कोणत्या अर्थामध्ये? स्वार्थामध्ये. मात्र हे स्वार्थामध्ये तुम्हाला कळलं पाहिजे. स्व अर्थामध्ये तोच अर्थ. स्व उदाहरण बघा, अगदी सोपी सोपी उदाहरण आहे. बंधू म्हणजे काय? भाऊ. भाव बरोबर. बंधू. हो मग हम्म. ब ची वृद्धी बा, बा आणि ध मधल्या चा व. व कसं काय झाला? इ उ रू यांच्या पुढे कोणताही भिन्न स्वर आल्यानंतर च्या जागी अ, च्या जागी य, च्या जागी व, च्या जागी र, च्या जागी ल अनुक्रमे होतात. या ठिकाणी उ आहे, मग त्या च्या पुढे असल्यामुळे त्या चा काय झाला? व व. आणि शय प्रत्ययाचा मिळून शब्द बनला बांधव बांधव. मग बंधू आणि बांधव मध्ये काय फरक आहे हो? हा माझा बंधू आहे, हम्म. हा, किंवा हे माझे बांधव आहेत, बांधव म्हणजे बंधुत्वाचाच भाव भाव. बांधवामध्ये व्यक्त झालेला आहे. बघा हो पुढे. रक्षस. राक्षस हा, रक्षस म्हणजे दैत्य. मग त्या रक्षसाचाच भाव त्या चा झाला आ, आणि आ राक्षस सह राक्षस. बर. म्हणजे दैत्य हाच भाव कुठल्या शब्दातून व्यक्त होतोय? राक्षस. कुठला शब्द प्रत्यय राक्षस लागला? शय. राहिला शय. शिल्लक मग काहींमध्ये हम्म. य राहतो, काहींमध्ये राहतो. तुम्ही राहतो. आम्हाला ची उदाहरणं द्याल का? लगेच. करुणा. करुणा म्हणजे काय? दया. दया बघा आता या शब्दामध्ये काय होणार बघा. प्रचुर का कारुण्य. मग आता या ठिकाणी काय लागला? य. य काही ठिकाणी लागतो बांधव, राक्षस, ठीक आहे, प्राज्ञ असे. आणि करुणा त्या ठिकाणी काय? कारुण्यम लागला य. शब्द चालला नपुंसकलिंगामध्ये. करुणा कारुण्यम. चतुर्वर्ण. चतुर्वर्ण. मग त्याचं होणार वर्ण. चातुर्वर्ण्यम. यम न अर्धा लागला य, आणि नपुंसकलिंगाचा चातुर्वर्ण्यम. म्हणजे चतुर्वर्ण हाच भाव. चतुर म्हणजे काय? चार. मग चार वर्ण हाच भाव कशातून व्यक्त झालेला आहे? चातुर्वर्ण्यम. भगवंत 4थ्या अध्यायामध्ये सांगतात, 11व्या श्लोकामध्ये काहीतरी, चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशः तस्य कर्तारमपि मां विद्य कर्तारम अव्ययम. चारही वर्ण मी निर्माण केलेत. बापरे. चारही वर्ण, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, सगळे मी निर्माण केलेत. मग मी निर्माण केले ते का केले असतील हे समजायसाठी माझ्या बुद्धीत की पातळी तुमची पाहिजे. तुम्ही इंग्रजांनी येऊन आपल्याला काय सांगितलं? ते ब्राह्मण आहेत उच्च, तुम्ही शूद्र आहेत, तुम्ही नीच, तुम्ही क्षत्रिय आहात, तुम्ही हे आहात, ब्राह्मण वेगळे, बाकी सगळे शूद्र, पसरवलं. आपण सुद्धा काय, दुसरे सांगतील त्यावर विश्वास ठेवला आणि ब्राह्मणांच्या विरोधात गेलो. मग झाली भांडणं सुरू आणि इंग्रजांनी आपला चांगलाच लाभ घेतला. सांगायचं काय? चातुर्वर्ण्यम, चार वर्ण, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र भगवंताने निर्माण केलेले आहेत. आणि भगवंताने निर्माण केलेत ते कसे? असेच केलेत का? गुण कर्म विभागशः. गुण बघितला, हा, या व्यक्तीमध्ये, हा, प्रोटेक्ट, युद्ध करायचा किंवा लढायचा त्याच्यामध्ये गुण आहे, चला मग ह्याला क्षत्रिय बनवा. या व्यक्तीमध्ये व्यवसाय करायचा गुण आहे, चला मग ह्याला वैश्य बनवा. या व्यक्तीमध्ये विचार करायचा गुण आहे, चला ह्याला ब्राह्मण बनवा.
आणि हा व्यक्ती विचार नाही करू शकत किंवा ट्रेड नाही करू शकत, व्यापार नाही करू शकत, मग हा काय करू शकतो? सांगितलेलं काम योग्य प्रकारे करू शकतो. सांगितलेलं काम पण योग्य प्रकारे करणं फार मोठी गोष्ट असते. सेना. सेना सांगायचं काय? 4 वर्ण हे महत्वाचे आहेत. भले आपण ते पाळो किंवा नाही, पण महत्वाचे आहेत. सेना. 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 मग सैन्यम. शेवटचा स्वर आ निघून गेला, त्या ठिकाणी य लागला आणि ए ची वृद्धी आपण केली ऐ. सैन्यम. त्रिलोक. त्रिलोक. काय बनणार? ई ची वृद्धी ऐ. त्रैलोक्य त्रैलोक्यम म्हणजे तीनही 3 लोक. लोक त्याचाच भाव कुठल्या शब्दातून व्यक्त झाला? त्रैलोक्यम. त्रैलोक्य समीप. सामिप्यम जवळपणा. समीप. सामिप्यम. समीप. सामिप्यम. जवळता म्हणजे जवळ हाच भाव याच्यातून व्यक्त केलेला आहे. मग काही उदाहरणं होती. बांधव, प्राज्ञ, राक्षस, अ ची क्षय प्रत्ययच, पण त्याचा अ शिल्लक राहतो. काही शब्दांमध्ये य शिल्लक राहतो. त्याची आपण उदाहरणं पाहिली. आता बघूया आपण शेवटचा भाग. काय सांगतो? काही शब्दांमध्ये भाववाचक करण्यासाठी शेवटी, म्हणजे आता मी डायरेक्ट लिहितो, भाववाचक इनम लागतो. इनम नाही, इमन. इमन शब्द लागतो. मग आता असा आपल्याला एखादा शब्द माहिती का ज्याचा शेवट न नी होतो? ननी होतो. असा एखादा शब्द ज्याच्या शेवटी नकार आहे, म्हणजे नकारांत शब्द एखादा माहिती का आपल्याला? बघितलेला तर आहे, पण लक्षात आहे बघितलंय, का? हा. बघा, इनम, इमन, सॉरी इमन. म्हणजे काही शब्दांमध्ये, पुन्हा एकदा, काही शब्द महत्वाचे, सगळ्यांचेच नियम हे नाही सांगणार, एकेका शब्दाचे नाही सांगणार, पण एक नियम सांगितल्यानंतर जेवढे जास्तीत जास्त कव्हर होतील तो नियम आपल्याला ते सांगणारच आहे. इमन. मग आता बघा, अंतिम अक्षर जे असतं ते काढावं लागतं. ठीक आहे, स्वराला धरून अंतिम अक्षर स्वरासहित काढणे. बघा, मग आता अर्थ काय? भाववाचकच, पुन्हा तोच भाव व्यक्त करतात आणि ते सांगतात एक नियम, रूच्या जागी काय होतो? र होतो. बघा, लघु. लघु म्हणजे लहान. ओके, मग हा लहानतेचाच भाव व्यक्त करताना ल घ अंतिम स्वर निघून गेला, प्रत्यय लागला इमन आणि शब्द बनला, काय बनला? लघिमन. मग असा लघिमन. आपल्याकडे कोणता शब्द आहे? आपल्याकडे आहे राजन शब्द. राजन यायचं. राजन. मग आता मी असं लिहू का? राजनवत चालयतु, चालवावा. मग राजा राजानौ राजानः, तसं मग लघिमा राजा राजानौ लघिमानौ वगैरे पुढे. आता ह्या सगळ्या अष्टसिद्धींमध्ये लघिमान येतात. लघिमा लघु म्हणजे छोटं होणं वगैरे सगळं. गुरु. मग गुरुचं काय होणार? गरिमा डायरेक्ट तो गरिमा. गरिमा. महत. महिमा. महिमा. महिमा बर. मृदू. मग आता त्या रूचा काय हम्म, होणार? र. मृतिमा.
मृदिमा. म्हणजे सॉफ्टपणा, एकदम कोमलपणा. मृदिमा. अणु, बोला. अणिमा, अनिमा. अनिमा. आता स्वर निघून जाणार. पुढे संपले. अणिमा म्हणजे अणु म्हणजे लहान. लघु म्हणजे पण लहान. अणिमा तर 9 अष्टसिद्धी आहे त्याच्यामध्ये. आणि अणिमा, लघिमा, गरिमा, बऱ्याचशा ईशित्व, वशित्व, प्राकाम्य वगैरे बऱ्याचशा गोष्टी त्यामध्ये येतात. आता आपण फटाफट 5 मिनिटामध्ये शब्द पाहूया. आता एवढे बरेच प्रत्यय आहेत. म्हणजे सगळ्यात पहिला वत, प्रमाणे, समान हा अर्थ दाखवण्यासाठी. नंतर त्व आणि ता. नंतर आपण पाहिलं की गुणवाचक शब्द त्यांचे भाव सांगण्यासाठी काय क्षय प्रत्यय होतो, त्यातला य शिल्लक राहतो. शौर्यम, सौंदर्यम वगैरे. नंतर अ किंवा आ पण शिल्लक राहतो शब्द पाहून. बंधू, बांधव. नंतर सेना, सैन्यम. कुठे कुठे असुद्धा. आणि शेवटचा आपण नियम पाहिला की काही असे शब्द त्याच्यामध्ये काय इमन नावाचा प्रत्यय होतो. आता पटापट आपण शब्द पाहूया, मग वाक्य सोडूया. फेनिलह. साबण. हा, किंवा फेनकम असं पण म्हटलं जातं बरं का. संस्कृत भारतीमध्ये फेनकम असं म्हणतात. बरेच शब्द असतात एकासाठी. साबण. बर, पुढे दर्पण म्हणजे हा. आरसा. हा. अलंकार म्हणजे आभूषण. दागिने. दागिना. दागिने. हम्म. हार. हार म्हणजे काय हो? एखादा हारच, पण मोत्यांचा. हार म्हणजे मोत्यांचा हार घ्यावे. मोत्यांचा हार. नंतर कर्णपूर म्हणजे कानातले, किंवा कानफूल, कर्णफूल असं पण म्हणतो मराठीमध्ये. कर्णपूर. कानातले, सोपं. नुपूर म्हणजे पैंजण. हा, पैंजण. नुपूर. ज्ञानेश्वरीचा पहिला अध्याय वाचला तर यातले बरेच शब्द आहेत, म्हणजे नुपूर वगैरे पण आहे बहुतेक. पैंजण. पैंजण. देन मेखला. मेखला आपल्या मराठीमध्ये कमरपट्टा. पण करधनीच म्हणतात, किंवा कमरपट्टा. कंबरपट्टा हम्म. म्हणतात. पण दागिना बरं का, नॉर्मल हम्म. नाही दागिना. तर आपण काय धाग्यावरती आलेलो आहे, म्हणजे कडदोरा, आपण त्याला कटदोरा म्हणतो. त्याच्यावरती पण पहिला काय असायचं, चांदी तर कमीत कमी असायची, चांदीचाच पट्टा. मेखला. प्रसाधनी. प्रसाधनी, कंगवा. कंगवा, प्रसाधनी. वेणिका. वेनिका. वेणी. सिंदूरम. कुंकू. 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 गंधतैलम. अंजनम राणी. हा, काय नदी. राहिलं? अंजनम. टिळा. अंजनम. काजल. काजळ. काजळ. जळ. त्यामुळे आपण काय म्हणतो, ज्ञानांजन शलाकया, ज्ञानरूपी काजळ ज्याने डोळ्यात घातलं, काजळ. देन तिलकम. चंद. तिलक. तिलक. टिळा. टिळा. मराठीत टिळा. 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 वा. हम्म. अ
गंध तैलम. म्हणजे मराठीमध्ये अत्तर. गंध तैलम. तिलकम झाला. मागे पुढे झालं का? अंगुलियकम. अंगुलियकम. अंगठी. अंगठी. अंगुलियकम अंगठी. केयूरम. केयुरम बाजूबंद. केयूरम बाजूबंदच म्हणतात मराठीमध्ये पण. इथे लावतात हम्म. दंडावरती. बंद का बंद? बंद. बंद. ग्रही. ग्रैवेयकम. ग्रै ग्रैवेयकम. ग्रीवा वैवेकम. म्हणजे मान, आणि त्या मानेभोवती घालणारं दागिना, नेकलेस, त्याला काय म्हणतो आपण? गळाहार.